गुड मॉर्निंग मित्र हो. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचं इंटेग्रेटिंग फॅक्टर काढण्याचं रूल नंबर 5 शिकणार आहोत. रूल नंबर 5 काय आहे? इफ m इज इक्वल टू इन ब्रॅकेट m1 x टू द पॉवर अल्फा 1 y टू द पॉवर बीटा 1 plus m2 x to the power alpha 2 y to the power beta 2 bracket complete, outside the bracket y, and n equal to in bracket n1 x to the power alpha 1 y to the power beta 1 plus n2 x to the power alpha 2 y to the power beta 2 bracket complete, outside the bracket x. Then an integrating factor of the equation m dx plus n dy is equal to 0 can be obtained as follows. म्हणजे आपल्याला m dx plus n dy is equal to 0 या फॉर्ममध्ये प्रॉब्लेम दिलेला असेल, त्यामध्ये आपण m1 म्हणजे काय, m2 म्हणजे काय इमॅजिन करणार आहोत. सोबतच हियर m1 m2 n1 n2 अल्फा 1 अल्फा 2 बीटा 1 बीटा 2 are constants. If the expression x to the power alpha y to the power beta in bracket my dx plus nx dy, where m, n, alpha and beta are constants. जर आपण एक्सप्रेशन या फॉर्म मध्ये म्हणजे x टू द पॉवर अल्फा y टू द पॉवर बीटा, जे की इथं बी आहे इथं बी आहे, त्याला जर आपण कॉमन घेतलं तर म्हणजे m च्या आणि n च्या व्हॅल्यूज ठेवल्याच्या नंतर तर आपल्याला m हा y dx म्हणजे या एक्सप्रेशन मध्ये ठेवल्यानंतर प्लस nx dy अशा फॉर्म मध्ये मिळेल. त्यानंतर which is multiplied by x to the power km minus 1 minus alpha y to the power kn minus 1 minus beta, where k is an arbitrary constant. Then the product is, after multiplication, then the product is 1 upon k d of x to the power km into y to the power kn असं मिळेल. बघू बरं असं मिळते का. मग काय करायचं आहे आपल्याला, या एक्सप्रेशनला x टू द पॉवर km मायनस 1 मायनस अल्फा आणि y टू द पॉवर kn मायनस 1 मायनस बीटा सी मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट इज x टू द पॉवर km मायनस 1 मायनस अल्फा y टू द पॉवर kn मायनस 1 मायनस बीटा आणि हा एक्सप्रेशन जो की x टू द पॉवर अल्फा y टू द पॉवर बीटा इन ब्रॅकेट my dx प्लस nx dy. काय केलं हो आपण या एक्सप्रेशनला x टू द पॉवर km मायनस 1 मायनस अल्फा y टू द पॉवर kn मायनस 1 मायनस बीटानी मल्टिप्लाय केलेला आहे. त्यानंतर दॅट इज आता आफ्टर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे x टू द पॉवर अल्फा आहे आणि इथे x टू द पॉवर मायनस अल्फा आहे, इथं y टू द पॉवर बीटा आहे, इथं y टू द पॉवर मायनस बीटा आहे. म्हणजे काय होईल हो, कॅन्सल होईल. मग ते कॅन्सल झाल्यानंतर काय शिल्लक राहील, दॅट इज x टू द पॉवर km मायनस 1 y टू द पॉवर kn मायनस 1 आणि इन ब्रॅकेट my dx प्लस nx dy.
आता आपण काय करू, या दोन्ही टर्मला या x टू द पॉवर km मायनस 1 y टू द पॉवर kn मायनस 1 ने मल्टिप्लाय करू. दॅट इज हा m आधी लिहिला, x टू द पॉवर km मायनस 1 जशाला तसं, इथं y ला पॉवर 1 आहे, इथं y ला पॉवर kn मायनस 1 आहे. त्यामुळे 1 1 काय होईल, कॅन्सल होईल आणि शिल्लक काय राहील, y टू द पॉवर kn आणि हा dx प्लस जेव्हा या टर्मनी मल्टिप्लाय करू त्यावेळेस हा n आणि x ला हा पॉवर 1 आहे, इथं x ला पॉवर मायनस 1 आहे. त्यामुळे n x टू द पॉवर km y टू द पॉवर km kn y टू द पॉवर kn मायनस 1 dy काय राहील, y टू द पॉवर kn मायनस 1 dy. आता that is these two terms is nothing but 1 upon k derivative of x to the power km into y to the power kn. याची जर डेरिव्हेटिव्ह काढली तर हीच टर्म मिळते. उदाहरणार्थ 1 अपॉन के आउटसाइड द ब्रॅकेट राहू द्या तुम्ही. आता फक्त u इंटू व्हीच्या प्रॉडक्टच्या फॉर्म्युल्याने आपण हे डिफरन्शिएट करणार आहोत. x टू द पॉवर km कुठे आहे, x टू द पॉवर km हे इथे आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह काढायची. काय येईल याची डेरिव्हेटिव्ह, k इंटू n म्हणजे kn y टू द पॉवर kn मायनस 1 आणि हा n इथे दिसत आहे आणि हा जो 1 अपॉन के बाहेर घेतलेला आहे त्याने जर मल्टिप्लाय केलं तर के के कटेल, म्हणजे तुम्हाला हीच टर्म शिल्लक आहे तीच मिळेल आणि y ची डेरिव्हेटिव्ह dy म्हणजे n x टू द पॉवर km y टू द पॉवर kn मायनस 1 dy प्लस आता जर y टू द पॉवर kn तुम्ही सेकंड प्रॉडक्ट म्हणाले तर याची डेरिव्हेटिव्ह निघेल x टू द पॉवर म्हणजे km m आहे, हा k जो आहे तो बाहेरचा जो हा ब्रॅकेटेड व्हॅल्यू मध्ये 1 अपॉन k आहे त्याच्यासोबत कॅन्सल होऊन जाईल आणि m शिल्लक राहील आणि x टू द पॉवर km मायनस 1 आणि x ची डेरिव्हेटिव्ह dx आणि y टू द पॉवर kn तर हे प्रॉडक्ट सेकंड आहे. त्यामुळे दिस इज अ परफेक्ट डिफरन्शिएशन ऑफ द अबाउ टर्म. म्हणजे या टर्मला आपल्याला 1 अपॉन k इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ इन ब्रॅकेट x टू द पॉवर km इंटू y टू द पॉवर kn लिहू शकतो. नाउ द गिवन इक्वेशन इज m dx प्लस n dy. आता आपण m ची व्हॅल्यू जे आपल्याला रूल 5 मध्ये दिलेला आहे, m इज इक्वल टू दिस ब्रॅकेट अँड आउटसाइड द ब्रॅकेट y आणि n इज इक्वल टू दिस ब्रॅकेट अँड आउटसाइड द ब्रॅकेट x हे ठेवायचं आहे आणि पुढे जायचं आहे. आता आपल्याला m dx प्लस n dy इज इक्वल टू 0 मध्ये m ची व्हॅल्यू जे दिलेली आहे ती आणि n ची व्हॅल्यू जे दिलेली आहे ती हे ठेवायची आहे. मग m ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, m ची व्हॅल्यू दिलेली आहे m1 x टू द पॉवर अल्फा 1 y टू द पॉवर बीटा 1 प्लस m2 x टू द पॉवर अल्फा 2 y टू द पॉवर बीटा 2 इन ब्रॅकेट आउटसाइड द ब्रॅकेट y. हे एवढं जे आहे ते m ची व्हॅल्यू आहे. मग ही ठेवल्यानंतर dx प्लस n ची व्हॅल्यू काय आहे, n1 x टू द पॉवर अल्फा 1 y टू द पॉवर बीटा 1 प्लस n2 x टू द पॉवर अल्फा 2 y टू द पॉवर बीटा 2 आणि ब्रॅकेटच्या बाहेर x. ही एवढी व्हॅल्यू n ची आहे आणि dy बरोबर 0. म्हणजे आपण काय केलं, सध्या m आणि n ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. आता पहिल्या टर्म कडे जर बघितलं तर पहिल्या ब्रॅकेटची पहिल्या टर्म मध्ये x टू द पॉवर अल्फा 1 y टू द पॉवर बीटा 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटची पहिली टर्म x टू द पॉवर अल्फा 1 आणि y टू द पॉवर बीटा 1 हे काय आहे, हो सारखं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, आता ते कॉमन काढायचं. दॅट इज x टू द पॉवर अल्फा 1 y टू द पॉवर बीटा 1 इन ब्रॅकेट काय शिल्लक राहिलं, इथे m1 लिहिलं, इथं काय आहे y आलं,
इथं काय राहिलं शिल्लक, dx प्लस या ब्रॅकेटमध्ये n1 राहिला शिल्लक, तो इथे आला आणि ब्रॅकेटच्या बाहेर x dy हे आला आता एका ब्रॅकेटमध्ये, प्लस आता हे वेगळ्या प्रकारची अंडरलाईन केलेली आहे. आता आपण या अंडरलाईन केलेल्या टर्मचं इथं लिहिलेलं आहे. आता ही जी दुसरी अंडरलाईन केलेली आहे ना, त्याच्यातून सुद्धा आपण x टू द पॉवर अल्फा 2 y टू द पॉवर बीटा 2 कॉमन काढू शकतो, कारण की पहिल्या ब्रॅकेटची दुसरी टर्म, दुसऱ्या ब्रॅकेटची दुसरी टर्म, या दोन्ही टर्म मध्ये x टू द पॉवर अल्फा 2 आणि y टू द पॉवर बीटा 2 आपण कॉमन काढणार आहोत. काढलं मग कॉमन, काय शिल्लक राहील हो, पहिल्या ब्रॅकेटची दुसऱ्या टर्म मध्ये m2 राहील शिल्लक, y dx राहील. दुसऱ्या ब्रॅकेटच्या दुसऱ्या टर्म मध्ये काय शिल्लक राहील, प्लस n2 x dy, ब्रॅकेट कंप्लीट, विच इज इक्वल टू 0. म्हणजे आता जर आपण विचार केला या टर्म कडे बघितल्यानंतर, तर आपल्याला an इंटेग्रेटिंग फॅक्टर कॅन बी इझिली ऑब्टेन. कशा प्रकारचं इंटेग्रेटिंग फॅक्टर आहे बघा बरं, a factor that will make x to the power alpha y to the power beta in bracket m y dx plus n x dy, म्हणजे याच टाईपचं आहे. हे काय झालं आता, a factor that will make x to the power alpha y to the power beta in bracket m y dx plus n x dy and exact differential is. कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर हे सगळं झालं होतं, तर x टू द पॉवर km मायनस 1 मायनस अल्फा y टू द पॉवर kn मायनस 1 मायनस बीटा वेअर k हॅज एनी व्हॅल्यू. आता जर आपल्याला अल्फा 1 बीटा 1 m1 याच्यामध्ये लिहायचं असेल तर आपल्याला कसं लिहिता येईल मग, ए फॅक्टर दॅट विल मेक x टू द पॉवर अल्फा 1 y टू द पॉवर बीटा 1 x to the power alpha 1 y to the power beta 1 m1 y dx plus n1 x dy and exact differential is. आता या पॉवर मध्ये सुद्धा आपण काय करणार आहे, x to the power k m1 minus 1 मायनस अल्फाच्या ऐवजी अल्फा 1 y to the power k n1 minus 1 minus beta 1 where k has any value. असंच जर आपण या दुसऱ्या ब्रॅकेटचा विचार केला तर काय होईल, also a factor that will make x to the power alpha 2 y to the power beta 2 in bracket m2 y dx plus n2 x dy and exact differential is. आता काय होईल इथे आपल्याला, आता k च्या ऐवजी आपण k1 घेऊ, x टू द पॉवर k1. इथं काय काय आलेलं आहे, इथं अल्फा 2 आलेला आहे, बीटा 2 आलेला आहे, m2 आलेला आहे आणि n2 आलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला हे यूज करायचं, x टू द पॉवर k1 m2 मायनस 1 मायनस अल्फा 2 y टू द पॉवर k1 n2 मायनस 1 मायनस बीटा 2 वेअर k1 हॅज एनी व्हॅल्यू. आता आपल्याला k आणि k1 ची व्हॅल्यू काढायची आहे. त्याच्यासाठी these two factors are identical if km1 minus 1 minus alpha 1 is equal to k1 m2 minus 1 minus alpha 2. काय केलं इथे, इथे जे x टू द पॉवर होतं ना हे km1 minus 1 minus alpha 2 याला इक्वल हे x ला पॉवर जे आहे k1 m2 minus 1 minus alpha 2 घेतलं आणि हे एक इक्वेशन आलं. आता दुसरं काय केलं, y ला जे पॉवर आहे kn1 minus 1 minus beta 1 which is equal to k1 n2 minus 1 minus beta 2. असे दोन इक्वेशन करा. या दोन इक्वेशनच्या मदतीनं आपण काय काढणार आहोत, आता k आणि k1 ची व्हॅल्यूज काढणार आहोत.
values of k and k1 can be found to satisfy these two conditions. रूल 5 वर आता आपण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल फर्स्ट, सॉल्व y³ minus 2yx² in bracket outside the bracket dx plus in bracket 2xy² minus x³ bracket complete outside the bracket dy is equal to 0. हा एक्झाम्पल आहे. हा रूल 5 टाइपचा एक्झाम्पल आहे. सोल्युशन, द गिवन इक्वेशन इज, जे दिलेलं एक्झाम्पल आहे तो ॲज युजल लिहून टाकायचं. या एक्झाम्पल मध्ये पहिल्या ब्रॅकेट मधून तुम्ही y कॉमन काढू शकता. त्यामुळे इथून y कॉमन काढा आणि राहिलेलं लिहा. ब्रॅकेट में इन ब्रॅकेट y² minus 2x² outside the bracket y dx. In another bracket you should taken out common x. So remaining is in bracket 2y² minus x² outside the bracket x dy which is equal to 0. It is seen that this example or this equation is of type rule 5. Hence expressing the equation as, पहिल्या ब्रॅकेटच्या पहिल्या टर्म मधून आणि दुसऱ्या ब्रॅकेटच्या पहिल्या टर्म मधून आपण y² कॉमन काढू शकतो. सो टेकन आउट कॉमन फ्रॉम फर्स्ट टर्म अँड थर्ड टर्म. सो y³ in bracket here remaining y dx and plus 2x dy in one bracket plus this term and this term taken out common x². So plus x². So here remaining minus 2y dx and here remaining minus x dy which is equal to 0, which is of the form x to the power alpha 1 y to the power beta 1 in bracket m1y dx plus n1x dy plus x to the power alpha 2 y to the power beta 2 in bracket m2y dx plus n2x dy which is equal to 0. If you compare this equation with this equation, so for the first term alpha 1, here no x term present here. If you consider x to the power 0, because you know that x to the power 0 or anything raised to 0 is 1, so x to the power 0 and here x to the power alpha 1 means alpha 1 is equal to 0. Y raised to 2, y raised to beta 1, hence beta 1 is equal to 2. Here m1 is 1, here n1 is 2. So for the first term alpha 1 is equal to 0, beta 1 is equal to 2, m1 is equal to 1, n1 is equal to 2, and hence x to the power k m1 minus 1 minus alpha 1, y to the power k n1 minus 1 minus beta 1, that is, if you substitute the value of m1 is 1, so x to the power k here minus 1 and alpha 1 is 0, so x to the power k minus 1. Now y raised to n1 is 2, y raised to 2k minus 1 minus beta 1 is 2, so minus 1 minus 2 minus 3, so x to the power k minus 1, y to the power 2k minus 1 हे मिळालं आपल्याला. काय मिळालं हे? विच इज इट्स इंटेग्रेटिंग फॅक्टर. म्हणजे पहिल्या टर्म साठी इज अन इंटेग्रेटिंग फॅक्टर इज दिस. नाउ फॉर द सेकंड टर्म,
for the second term. Here x to the power 2, hence alpha 2 is equal to 2, because our form is x to the power alpha 2, x to the power 2, alpha 2 is 2. Here the term y is not present, so you should consider here y raised to 0, and you know that anything raised to 0 is 1. So y raised to 0, y raised to beta 2 means beta 2 is 0. Beta 2 is 0. M2. M2 is minus 2. N2 is minus 1. N2 is minus 1, and hence x to the power k1 m2 minus 1 minus alpha 2, y to the power k1 n2 minus 1 minus beta 2, that is m2 is minus 2, so x to the power minus 2 k1 minus 1 minus alpha 2 is 2, so minus 1 minus 2 minus 3, so x to the power minus 2 k1 minus 3. But what about y raised to power? Y raised to k1 n2. N2 is minus 1. So y raised to minus k1 minus 1 minus beta 2. But beta 2 is 0, because y term is not present here, and which is an integrating factor of the second term. These factors are the same if power of x k minus 1, which is equal to minus 2 k1 minus 3, and power of y 2k minus 3, which is equal to minus k1 minus 1. Now solving for k and k1, these two equations solving for k1 and k. K minus 1, which is equal to minus 2 k1 minus 3, and 2k minus 3, which is equal to minus k1 minus 1. So k is equal to, this one goes to here, so remaining is minus 2, because this is plus 1, minus 2k1 minus 2, and 2k is equal to minus k1, and this 3 minus 3 goes to the another side, plus 3 minus 1 is plus 2. Now substitute the value of k from this in this equation. So 2, hence 2 in bracket minus 2k1 minus 2, which is equal to minus k1 plus 2. This implies, when we multiply this, minus 4k1 minus 4, this minus k1 goes to the another side, plus k1, this plus 2 goes to the another side, minus 2 is equal to 0. This minus 4k1 plus k1 is minus 3k1, minus 4 minus 2 is minus 6, which is equal to 0. So this implies minus 3k1, which is equal to 6, and k1 is equal to minus 2. And when we substitute the values of k1, which is equal to minus 2, in this equation, or substitute this equation, no problem. So k is equal to minus 2, value of k1 is minus 2 in bracket, and minus 2. So this and this multiply, 4 minus 2 is 2. That means what? K is 2. The value of k is 2 and the value of k1 is minus 2. If you substitute these two values, k and k1, in these two identities, then those identities are satisfied. So please see, value of k is 2, 2 minus 1 is 1, is equal to minus 2, and value of k1 is minus 2, minus minus plus 4, minus 3 is 1, 1 is equal to 1. If you substitute here also,
2 into 2, k value of k is 2. 2 into 2, 4. 4 minus 3 is 1. The value of k1 is minus 2. Minus 2 minus plus 2. 2 minus 1 is 1. 1 is equal to 1. That means satisfies. So values of k and k1 are correct. Now hence x to the power k minus 1, y to the power 2k minus 3, which is equal to, when value of k is substituted here, 2 minus 1 is 1, so x is remaining. 2 into 2, 4 minus 3 is 1, again y is remaining, so xy. And x to the power minus 2 in bracket minus 2, it is 4. 4 minus 3 is again 1, that means x. And y raised to minus in bracket minus 2 means 2. 2 minus 1 is 1, so xy. So both first term and second term, xy is the integrating factor, which is the common integrating factor for both the terms first and second. Hence, multiplying the given equation by xy. So given equation, उसको मल्टीप्लाई करेंगे अपन xy से, so we get the exact form. जो भी गिवन इक्वेशन है उसको xy से मल्टीप्लाई करने के बाद ब्रैकेटेड टर्म को भी मल्टीप्लाई कर लो और अपने को मिलेगा इक्वेशन x y raised to 4 minus 2 x cube y square bracket complete dx plus in bracket 2x square y cube minus x to the power 4 y bracket complete dy, which is equal to 0. Hence the general solution of which is integral first bracket x to the power x into y to the power 4 minus 2 x to the power 3 y square bracket outside the bracket dx, because you know that the general form of an integrating factor for solution finding out the integrating factor is g of v plus g of y is equal to constant. V means integral of m with respect to x keeping y as a constant. तो पहला ब्रैकेट जैसे का वैसे यहाँ पर आ जाएगा पूरा का पूरा dx प्लस इंटीग्रेशन g of y dy means what here? Here the values of n but does not involve x. But in the value of n is x is here, so 0 term is here, and which is equal to constant. Suppose c by 2. You can take constant c by 2, c by 3, whatever you necessary. Now integration x to the power 2 divided by 2, because y is constant, so y raised to 4 as usual, minus x to the power 4 divided by 4, 2 cancel with this 4 and remaining is 2, x to the power 4, y again constant, y raised to 2 as usual divided by 2, and which is equal to c by 2. Here 2 term at the denominator becomes, that's why constant of integration taking should be c by 2, or simply in word write down the constant. Now multiplying 2 from both sides, so remaining is x square y raised to 4 minus x raised to 4 y square, which is equal to c. Now in a first term and as well as in a second term, x square y square taken out common, x square y square, so remaining is here y square and here minus x square bracket complete, which is equal to constant c, and which is the required solution of the given equation.